मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे. आपण आहे साठेनगरमध्ये. भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट व महायुतीचे उमेदवार निवडणुकीला उभा राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये कमळ या चिन्हावरती नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिलेले आहेत सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप, आणि प्रभाग क्रमांक 3 मधून नगरसेवक या पदासाठी उभा राहिलेले आहेत अरुणा विजय खवतोडे, ज्या चंकी मेंबर यांच्या आई आहेत. या दोघांच्याही कामाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? अजिताप्पा असतील, चंकीदादा असतील, साठेनगरमध्ये त्यांनी कोणकोणती कामं केलेत आणि या भागातून त्यांना मतदान कसं होईल? मांगोड्यात गटर नव्हती, गटर काढून दिल्या, परशी टाकून दिली. पुन्हा काय मोठ्याने बोला. संडास बाथरूम बांधून दिली. गटरी नव्हत्या, गटरी तयार करून दिल्या व्यवस्थित. दारापातूर पुन्हा परशा टाकून दिल्या, घरापातूर सगळं ओके काम केले त्यांनी. चंकीदादानं काम केलंय का? काम केले ओके सगळं. त्यांच्या आई निवडून येतील का यावेळेस? 100% अजिताप्पाचं कमळ चालेल का? चालतंय. 100%. 100% मतदान चांगलं होईल. चांगलं होईल. विचार. मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे. त्याच्यामध्ये भाजप पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट व माहितीचे उमेदवार निवडणुकीला उभे राहिले. त्याच्यामध्ये नगराध्यक्ष या पदासाठी उभे राहिलेले आहेत सुप्रिया उर्फ अजित जगताप कमळ या चिन्हावरती, ज्या अजित जगताप यांच्या पत्नी आहेत आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये साठेनगर मधून म्हणजे प्रभाग क्रमांक संपूर्ण 3 मध्ये उभे राहिलेले आहेत अरुणा विजय खवतोडे, ज्या चंकी मेंबर यांच्या आई आहेत. तुम्हाला काय वाटतंय? प्रभाग क्रमांक 3 मधून साठेनगर मधून त्यांना कशा पद्धतीने मतदान होईल? साठेनगरमध्ये या दोघांनी काय काय कामं केली? चांगली त्यांनी कामं केलेली, चांगल्या योजना राबवल्या. हे ब्लॉक त्यांनीच टाकले. लोकांच्या अडीअडचणी, लग्नाला मदत, दवाखान्याला मदत चंकी खवतोडे करतात. आम्ही त्यांना दादा म्हणतोय आणि त्यांच्या ह्या बारीने उभा आहे. पूर्ण पाठिंबा आमच्या सर्वेच्या गल्लीच्या पूर्ण पाठिंबा देणार. मोठ्यानं बोला. चांगली लोक आहेत. चांगलं मतदान होईल का ह्या दोघांना? काय वाटतंय तुम्हाला? चांगलं होणार की मतदान. किती टक्के मतदान होईल साठेनगर मधून? एक साधारणपणे 100%, 80%, 99% मतदान होणार त्यांना. तुम्हाला काय वाटतंय? प्रभाग क्रमांक 3 मधून जे नगरसेवक पदासाठी सुद्धा सगळ्या मंगळवेढ्यातून उभा राहिलेले आहेत त्या आहेत सुप्रिया उर्फ सुजाता अजित जगताप, जे कमळ चिन्ह घेऊन उभा राहिलेले आहेत, आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहेत अरुणा विजय खवतोडे. आपण साठेनगरमध्ये आहे. तुम्हाला काय वाटतंय? कमळ या चिन्हावरती या दोघांना इथून मतदान कसं होईल साठेनगर मधून? भरपूर चांगल्या पद्धतीने होईल. आम्हाला त्यांनी भरपूर मदत केली, ब्लॉक वगैरे टाकून दिले, पाण्याच्या अडचणी दूर केल्या त्या, आणि आम्ही त्यांनाच मतदान करणार. चंकीदादाच्या कामाबद्दल काय सांगाल? गेल्या टर्मला इथूनच ते नगरसेवक होते. खूप लोक साठेनगर मधील फक्त चंकीदादा म्हणतात किंवा अजिताप्पा म्हणतात. दोघांच्या कामाबद्दल काय सांगता येईल तुम्हाला? चंकीदादांनी भरपूर मदत केली, ब्लॉक टाकून दिले, पाण्याच्या अडचणी दवाखान्यासाठी असतात, परत असं म्हणजे लग्नात ते म्हणजे मदत भरपूर करतात आम्हाला. ते म्हणजे फोन केला त्यावेळेस हजर होतात. अर्ध्या रात्री फोन करा, हजर होतात. अजिताप्पाच्या कामाविषयी काय वाटतं? ही जय विरुची जोडी मंगळवेढा तालुक्यामध्ये, शहरामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालते. काय वाटतं तुम्हाला? अजिताप्पांचं पण काम चांगलं आहे. मतदान इथून कसं होईल साठेनगर मधून? मतदान इथं भरपूर पद्धतीने होणार. चांगलं होईल. सगळ्यांना चांगलं होणार आहे. मावशी, तुम्हाला काय वाटतंय? मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे. माहितीचे उमेदवार रिंगणात आहेत. त्याच्यामध्ये कमळ हे चिन्ह घेऊन नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिलेले आहेत सुप्रिया अजित जगताप, आणि प्रभाग क्रमांक 3 मधून उभे राहिलेले आहेत अरुणा विजय खवतोडे, ज्या चंकी मेंबर यांच्या आई आहेत. गेल्या टर्मला चंकी मेंबर याच ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मग आता या वेळेला दोघांनाही कमळ या चिन्हावरती म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक पदासाठी साठेनगर मधून मतदान कसं होईल? लय चांगलं होतं. नंबर 1 होणार चंकीला आणि अजिताप्पाला. काय कारण आहे 1 नंबरनं मतदान व्हायचं? तशी कामं केली त्यांनी. काय काय सांगता येतील काम? मी सांगते की आम्हाला पाण्याची सोय नव्हती. बर. पाणी वरनं आम्हाला पाईपलाईन करून दवाखान्यातलं पाणी दिलं. बरं, आणखी चंकी दादा आणि अजिताप्पाला आम्ही जे काय म्हणेल त्या गोष्टी त्याने ऐकले. त्या आम्ही अर्ध्या रात्रीला बोलवलं, चंकी दादा हजर होतंय, अजिताप्पा येतंय. तसं काय अडचणी होत्यात नाही. कुणाचं भांडण झालं, कुणी लहान लेकरांना फोन करू द्या, त्यांनी इथं हजर होते.
साठेनगर मधून त्यांना मतदान होईल का चांगलं? एक नंबर न होणार, नक्की नक्कीच होणार. दोघं निवडून येतील का? दोघं निवडून येतात. महिलांसाठी काय कामं केली का नाही केलीत केली? की. काय काय केली ती? होय, कुणाला सगळ्याला न्याय मिळवून देतोय दादा, कुणाला सुद्धा मागे सरत नाही. बर बर, चांगलं मतदान होईल. होय, बरेकनं निवडून येणार कमळाचं. हा, काय सांगता येईल चंकी दादा विषयी काय सांगता येईल? चंकी दादा म्हणजे माझा जीव आहे, जीव की प्राण आहे माझा चंकी दादा म्हणून. कशामुळे जीव की प्राण आहे? त्याने कामं बी तशी केली, काय जीव काय पण केली? सगळ्यांना लावलाय तसाच. होय, हा, चांगलं कामे केली ती का? होय, लागलं का साहेब आम्हाला तसं? द्या द्या. तुम्हाला काय वाटतंय मावशी की या साठेनगर मधून प्रभाग क्रमांक 3 मधून महायुतीचे उमेदवार निवडणुकीला उभे राहिलेले आहेत, त्याच्यामध्ये कमळ या चिन्हावरती उभ्या राहिलेल्या आहेत सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप या नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिलेल्या आहेत आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये अरुणा विजय खवतोडे ज्या चंकी मेंबरची आई आहेत, गेल्या वेळेला चंकी मेंबर या प्रभागातून निवडून आले होते. यावेळेस अजित आप्पा असतील किंवा त्यांच्या पत्नी असतील आणि चंकी मेंबर म्हणजे त्यांच्या आई असतील या ठिकाणी उभ्या राहिलेल्या, यांना मतदान कसं होईल काय सांगता येईल? मतदान त्यांना 100% होणार आहे आमचं. आमच्या जीवा भावाला बोलायला हात मोडला, माझा नीट केलं, मला करोना झाला नीट केला दादानं, माझं पोरग मी समजलेलं आहे दादाला. आमच्या पायाला गुडघ्यात का चिपूल लागत होता, त्याने गटू टाकलं, आमचं सगळं चांगलं केलं त्याने. आम्ही कुठं हाक मारत होतो दादा म्हणायला. आता मतदान कसं होईल पण उद्याच्याला जे 2 तारखेला मतदान होणार आहे या ठिकाणी कमळ चिन्हावरती नगराध्यक्ष असतील किंवा चंकी मेंबर यांच्या आई असतील, साठेनगर मधून मतदान त्यांना किती टक्के होईल काय सांगाल? चांगलं मतदान होईल का? चांगलं मतदान होतंय, 100% येतात दादा. होय, दादा येतील का सगळीच येतील? सगळेच येतात, ते कमळवाली तेवढी येणार आहे ते. मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे, त्याच्यामध्ये महायुतीचे उमेदवार उभा राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिलेले आहेत सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप जे कमळ चिन्हावरती आहेत आणि प्रभाग क्रमांक 3 मधून उभा राहिलेले आहेत अरुणा विजय खवतोडे ज्या चंकी मेंबरच्या आई आहेत. गेल्या वेळेला साठेनगर मधून चंकी मेंबर नगरसेवक झाले होते, या वेळेला काय सांगाल त्यांच्या आईला? आणि अजित आप्पांच्या मिसेस नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिलेल्या आहेत कमळ या चिन्हावरती, कसं मतदान होईल? दोन्हीला पण चांगलं होतंय. काय कारण आहे दोन्हीलाही चांगलं मतदान होण्याचं काय सांगा? तसं दादाचं सगळीकडून हे आहे, आम्हाला दादानं जिथं पाहिजे तिथं त्यांनी उभा राहिले, बर, सगळं केलेलं आहे नीटनीट. त्यामुळं आम्ही जीव जरी गेला तरी दादाची साथ सोडणार नाही. चंकी दादाची साथ सोडणार नाही. चंकी दादाची साथ सोडणार नाही. काय काय कारण आहे काय सांगता येईल तुम्हाला? आणखीन कोणती विकास कामं त्यांनी साठेनगर मध्ये केलेली आहेत? जी ही गट्टू पण टाकून दिलं, पेवर ब्लॉक, नळ पण जोडून दिलं आणि ज्याला कुठं तटल तिथं गरीबात मदत पण केलेली आहे. अर्ध्या रातचं म्हणलं तरी ते आलेलं आहे. मतदान चांगलं होईल का त्यांना? चांगलं 100%. या दोघांना गुलाल लागेल का? सगळं होणार नीट. जसं मी दादाला पहिलं निवडून दिलंय तसंच आता पण झालं पाहिजे. कमळ या चिन्हाला दोघांनाही मतदान होईल. दोघाला बी होणार. तुम्हाला काय वाटतंय? मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक सुरुवात झालेली आहे, 2 तारखेला मतदान आहे, प्रचार सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. महायुतीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कमळ या चिन्हावरती नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत सुप्रिया अजित जगताप ज्या अजित जगताप यांची पत्नी आहेत त्या, आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये साठेनगरमध्ये अरुणा विजय खवतोडे नगरसेवक पदासाठी उभा राहिलेले आहेत. त्यांचं पण चिन्ह आहे कमळ. त्या चंकी मेंबर यांची आई आहेत. या दोघांनाही साठेनगर मधून मतदान कसं होईल काय सांगता येईल तुम्हाला? चांगली होणार की. कशामुळे चांगलं मतदान होणार आहे या दोघांना? अहो दादाला आम्हाला बहिणीच मानले तशा, म्हणून चांगलं होणार. मग बहिणीसाठी चंकी दादानं काय काय कामं केलीत काय सांगता येतील? भरपूर केले ते, जिथं पडेल तिथं मदत केली. काय 1-2 कामं सांगा की. थांबा आता. नळ दिल्यात, भांडणात उन्हात येत मध्ये, असं आम्हाला कुठंच जाऊ देत नाही. तर चांगलं काम आहे का त्यांचं? चांगलं आहे एक चांगलं मतदान होईल. हो. मंगळवेढा नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. महायुतीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुतीचे उमेदवार निवडणुकीला उभा राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये कमळ या चिन्हावरती नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया अजित जगताप या उभा राहिलेल्या आहेत. त्या आहेत अजित जगताप यांच्या पत्नी आहेत. आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये अरुणा विजय खवतोडे या उभा राहिलेल्या आहेत. त्या आहेत चंकी मेंबर यांच्या आई
गेल्या वेळेला चंकी मेंबर सुद्धा याच वॉर्डातून मेंबर होते, नगरसेवक होते. त्यांनी कोणकोणती कामं गेल्या वेळेस केलेली आहेत आणि या दोघांचंही चिन्ह आहे कमळ. कशा पद्धतीने त्यांना मतदान होईल तुम्हाला काय वाटते साठेनगरमधून? त्यांनी कामं भरपूर छान केलेली. एक तर आम्हाला पाण्याची सुविधा आधी चांगली केली, इकडं लाईटीची सुविधा चांगली केली, गटरीची सुविधा चांगली केली आणि कुठल्या पण अडचणीला निम्यारातचं हजर असतात दादा. त्यांना इकडून मतदान भरपूर होणार आहे. आमचा त्यांना फुल सपोर्ट आहे. महिलांसाठी काय कामं केलीत का त्यांनी, काय सांगता येईल? महिलांसाठी पाण्याची सुविधा आधी आम्हाला 5:05 पाणी लवटायला लागायचं, दुसऱ्या नळावर जाऊन बसायला लागायचं. आमच्या दाराने पायरीला नळ आले दादा. हे कुणी केलं काम आहे? दादाने चंकीदादाने. चंकीदादांनी केलं. मग आता यावेळेस मतदान कसं होईल त्यांना? मतदान त्यांना भरपूर होणार, छान होणार. निवडून येतील का दोन्ही सीट? दोन्ही पण सीट निवडून येतात. मावशी तुम्हाला काय वाटतंय? मंगळवेढा नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झाली आहे. त्याच्यामध्ये महायुतीचे उमेदवार निवडणुकीला उभा राहिलेले आहेत. कमळ हे चिन्ह घेऊन उभा राहिलेले आहेत. सुप्रिया अजित जगताप, ज्या अजित जगताप यांच्या पत्नी आहेत, आणि चंकी मेंबर यांच्या आई प्रभाग क्रमांक 3 मधून उभा राहिलेले आहेत. अरुणा विजय खवतोडे प्रभाग क्रमांक 3 मध्ये साठेनगर सुद्धा हा परिसर येतो. गेल्या वेळेला चंकी मेंबर इथूनच नगरसेवक होते. या वेळेला त्यांची आई आहेत आणि अजित आप्पाच्या पत्नी आहेत उभा राहिलेल्या, ज्या सुप्रिया जगताप नगराध्यक्ष पदासाठी आहेत. दोघंही कमळ घेऊन उभा राहिलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं इथून मतदान कसं होईल त्यांना? मतदान छान होणार दादाला. आणि दादा आहे ते आमचा लोक आहे. दादा प्रत्येक कुठली साधा जरी फोन केला तर दादा आमच्यापाशी उभा आहे. आमच्या पुटूपूजन असू द्या दादा आमच्यापाशी, मैत झाला दादा आमच्यापाशी, अडचण आली आमच्यापाशी, दवाखान्यासाठी फोन केला दादाने आमची नड अडचण भागवून एवढं लिकरू त्यांना आजारी पडू दिलं नाही. आमच्यासाठी भरपूर केले, गटूर टाकले, पाणी दिलं. बाया आमच्या सुना हांड घेऊन कोणीकडे बी दुसऱ्याच्या नळाला जात होत्या. आमच्या दारात नळ आहे. दादा आहे ते आमचा लोक आहे. दादा आहे ते जीव पराणा. दादा छान एकदम आहे. मतदान चांगलं होईल? चांगलं मतदान होणार. दादावरच गुलाल पडणार. फक्त दादावर का नगराध्यक्ष पदाच्या ह्याच्यावर? तिने बी दोन्ही एक तर बिनविरोध आलेला इथं. आणि आपाचा ते जगतापाच्या आहे त्या ना मालकी त्या दोघांवर चांगलं होईल मतदान. कमळ या चिन्हावरती चांगलं होणार मतदान. महायुतीचे उमेदवार निवडणुकीला उभा राहिले आहेत. मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये कमळ या चिन्हावरती नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिलेले आहेत सुप्रिया अजित जगताप आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये उभा राहिलेले आहेत अरुणा विजय खवतोडे, ज्या चंकी मेंबर यांच्या आई आहेत. साठेनगर मधून या दोघांनाही कमळ या चिन्हासाठी कसं मतदान होईल मावशी, तुम्हाला काय वाटतंय? चांगलंच होणार मतदान. कशामुळे मतदान चांगलं होईल? त्यांनी कामं केलेली आहेत. आम्हाला नळ दिलं, पाण्यासाठी सोय केली, दवाखान्यासाठी अडचणीत येते. कोणी असले नसले अडचणीला येते आमच्यात. आम्ही फोन केला तरी हजर असते. चांगलं मतदान होईल. चांगलं होईल. निवडून येतील का दोघं पण? दोघं पण निवडून येते.